उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांचं नतमस्तक होऊन बीआरएस पक्षातर्फे मनापासून स्वागत. मगासपासून आपण सर्वजण आमच्या पक्षाची ध्येय धोरणं ऐकताय, पण मला माहिती आहे की तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय बऱ्यापैकी, कारण मी आणि तुम्ही काही वेगळं नाही. भाई भाई हे तरी आले तिकडून, आपण तर दररोज कुस्त्या खेळतो इथे. त्यामुळे मी काही गोष्टी ना सुरुवातीपासून क्लिअर करतोय. पहिला विषय, छत्रपती संभाजीनगरला 24 तारखेला सभा होणार आहे आणि हे जे वाक्य मी वापरले, हे वाक्य तुम्हाला त्या दिवशी सीएम साहेबांच्या तोंडात ऐकायला मिळेल. संपला विषय. पुढचा विषय, या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं कामकाज चालतं आणि ज्या पद्धतीचं कामकाज तेलंगणात चालतं, याच्यावरती आम्ही विश्लेषण देऊन ते विश्लेषण तुम्ही मान्य करावं असं आमचं म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं हे आहे की जसं आता शकीलबाईंनी सांगितलं की गुगल सर्च करा आणि आम्ही काय म्हणतोय हे शोधा. जर आमचं खरं असेल तर छापा, नसेल खरं तर नका छापू. आणि तिसरा महत्वाचा विषय, आज कितीतरी इथे पत्रकार बांधव जे आलेले आहेत, हे कसे आले, किती लोकांकडे पेट्रोलच्या स्कूटर आहेत, किती लोकांकडे इलेक्ट्रिकच्या स्कूटर आहेत, आणि किती लोक रिक्षाने आले, हे का? मग इतके 75 वर्ष घालून जर मी इलेक्ट्रिकची गाडी वापरतोय कारण मला पेट्रोलला पैसे नाहीयेत, तर मग अशा देशाचं करायचं तरी काय? पुढाऱ्यांचं काय होतंय, राजकीय पक्षांचं काय होतंय, कोण मुख्यमंत्री होतोय, कोण पंतप्रधान होतोय, ठीक आहे. पण सर्वसामान्य माणूस काय होतोय याला फार महत्व देण्याची आज नितांत आवश्यकता आहे. केसीआर साहेबांचं भाषण हेच असतं. तुम्हाला वाटेल हर्षवर्धन मानाने बोलतोय, नाही. साहेबांचं हेच भाषण आहे की नेता आता है, जाता है, सीएम बनता है, नहीं बनता है, आमदार खासदार, जनता का क्या हो रहा है ये देखो, यही भाषण है. विषय जनतेचा आहे, राजकीय पक्षाचा नाहीये. आणि हा विषय कोण सॉल्व्ह करू शकतं याचं प्रात्यक्षिक झालेलं आहे, जे गुगलवरती दिसतंय. मग आता पेट्रोलच्या गाड्यांवरती यायचं आहे का इलेक्ट्रिकच्या गाडीत फिरायचं, याचा प्रश्न आहे. पुन्हा सांगतो, राजकारणाचा विषय नाही, विषय परिवर्तनाचा आहे. कोण म्हणतंय की परिवर्तन करतो? मी नाही म्हणत. ज्या गोष्टी आहेत त्या म्हणताय. कुठे? सर्च गुगल. तफावती बघा महाराष्ट्राच्या आणि तेलंगणाच्या. एवढंच राज्य 2,96,000 कोटीचं बजेट तयार करतं आणि हे महाराष्ट्र आपण म्हणतो हे 5.25 लाखाचं बजेट तयार करतं, ज्याच्यामध्ये 95,000 कोटीचं फिस्कल डेफिसिट आहे, 30,000 कोटीची महसुली तूट आहे. हा पैसा गेला कुठे? जर एक एवढंच राज्य 2,96,000 कोटीचं बजेट करतं, मग हे एवढं मोठं महाराष्ट्र हे प्रॅक्टिकली 4 लाख कोटीचं बजेट कसं करू शकतं? ज्याच्यामध्ये मुंबई आहे, ज्याच्यामध्ये विदर्भामध्ये कोळशाची खाणी आहे, ज्याच्यामध्ये नद्या आहेत, काय नाही महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बेचारे दुसऱ्याची मर्सिडीज घेऊन फिरतात समृद्धी हायवेमध्ये. वाईट वाटतं आम्हाला. आपण जसं कॉलेजमध्ये फिरतो ना कधी कधी, जुन्या जमान्यात सगळे तरुण असते त्यावेळेला, आता तर म्हातारे झालो आता, की चला बाबा थोडी शायनिंग मारून घेऊया, दे ना तुझी पल्सर. हा तो प्रकार नाही तर काय होता मर्सिडीजचा? आम्हाला शिव्याने द्यायचे आहे, वाईट नाही बोलायचंय. अरे गाडी असू नये चांगली आमच्या मुख्यमंत्र्याकडे, त्यांनी कॉन्ट्रॅक्टरची गाडी घेऊन फिरावं. नाही साहेब ना 4.5 करोडच्या मर्सिडीज मध्ये गेले. अरे बॉस, ती मर्सिडीज त्याची नव्हती, त्यांनी शायनिंग मारायला आणली होती.
मुख्यमंत्री शायनिंग मारला, गाड्या आणतो दुसऱ्याचा, मग आमच्या राज्यातले पैसे कुठे गेले? आज आमदार साधे साधे लोक तेलंगणामध्ये, आता ही जीवन रेड्डी साहेबांची खाली गाडी जाऊन बघा कोणती आहे, बुलेट प्रूफ फॉर्च्युनर आहे, आणि आपल्या मुख्यमंत्र्याकडे. माझं म्हणणं टीकेचं नाहीये, लक्षात घ्या, समृद्धीचं आहे. मग आमच्या राज्यात समृद्धी का नाही आहे? पोटतिडकी ती आहे. क्यों नहीं हमारे महाराष्ट्र का सीएम भी लैंड क्रूजर में घूमेगा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का? क्यों नहीं घूमेगा? घूमना चाहिए. महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर है. तेलंगाना का चीफ मिनिस्टर का बंगलो देखिए और हमारा वर्षा बंगलो देखिए. महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर बंगलो कैसा होना चाहिए? वो प्राइवेट बंगले अलग है. वो प्राइवेट बंगले है, वो वही तो बोल रहा हूं ना, बात वही चल रही है. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का आज का ज्योग्राफिकल नेचुरल रिसोर्सेज कमर्शियल कैपिटल ऑफ इंडिया आज महाराष्ट्र में है. उसका बजट कितना है और तेलंगाना का बजट कितना है, साफ तौर पे दिखता है. तो मुझे लगता है कि इसका अभ्यास होना चाहिए. और चौथी आखिरी बात कि आज गवर्नमेंट ऑफ इंडिया का आप बजट देख लीजिए. ये प्रैक्टिकल बातें बोल रहा हूं मैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया का बजट का फर्स्ट पेज देखिए आप, कि गवर्नमेंट ऑफ इंडिया के बजट में ये दिख रहा है साफ तौर पे कि जीडीपी टू डेप्ट रेशियो इज नेगेटिव. जीडीपी टू डेप्ट रेशियो इज नेगेटिव बोले तो क्या है? आपका कर्जा बढ़ रहा है, लेकिन आपके कर्जे के हिसाब से आपका इनकम नहीं बढ़ रहा है. तो जिसका कर्जा बढ़ रहा है, इनकम नहीं बढ़ रहा है, बेचने को कुछ बचा नहीं है, एलआईसी को बेच दिया आपने, तो फिर बचा क्या? और फिर क्या होगा इस देश का? जिस देश को बेचने के लिए कुछ नहीं है, इनकम नहीं बढ़ रहा है, कर्जा बढ़ रहा है. ये मैं नहीं कह रहा, बजट बुक कह रहा है गवर्नमेंट ऑफ इंडिया का, पढ़िए ना. इसको दुरुस्त करने के लिए केसीआर उत्तर है, क्योंकि उनके स्टेट में निकाल जाएंगे. मतलब दुबई जाएंगे, आप चले जाएंगे, भाई हम लोग कहां जाएंगे? हम लोग कहां जाएंगे? देश डूबने के बाद तो सारा पुलिस वाला भी नहीं रहेगा, घर पे घुस के मारेंगे गुंडे, तो क्या करेंगे? और ये मैं कुछ हवा की बात नहीं कर रहा हूं, ये प्रैक्टिकल है, सर्च कीजिए. और आखिरी बात जो मैं बोल रहा हूं कि सबसे इंपॉर्टेंट है कि इसका उत्तर केसीआर जी के पास है. कैसे? वापिस बजट बुक में जाइए तेलंगाना की. एक साल में 15.6% इंक्रीज है जीडीपी में. कितना है? 15.6% पर ईयर. यानी जो आदमी 100 रुपए कमा रहा था पिछले साल, इस साल वो 115 रुपए 60 पैसे कमा रहा है. इसका मोटा मोटी अर्थ ये होता है. और महाराष्ट्र में क्या हो रहा है, देश में क्या हो रहा है? कल 100 रुपए कमा रहा था तो आज उसको नौकरी नहीं है, वो 100 भी नहीं कमा रहा है. जीडीपी डिफ्लेटर इंडिया का चेक कीजिए, 3.5% है. यानी 100 रुपए खर्च कर रहे और निकल रहे कितने? तो 3.5 रुपये. कैसे चलेगा? मत लेके जा, क्या मैं मुसलमान हूं तो मेरी मोटरसाइकिल मत लेके जा, पैसा ही देना पड़ता है. ये देश का हालत है. इसका उत्तर केसीआर साहब के पास है. इसलिए हम लोग के जैसे लोग ना इससे प्रेरित होकर के जुड़े हुए हैं कि ये बंदे के पास उसका उत्तर है, जिसकी तलाश इतने सालों से अब कर रहे थे कि कोई तो बंदा आए जो सेंस की बात करे. ये आदमी वो कर रहा है. और मुझे लगता है कि फिर बाकी के सब सारी चीजें तो हैं, जो भी चीजें हैं, ठीक है. अब जैसे मंत्रालय का नाम अंबेडकर साहब का दे दिया, ये सारी जो बड़ी बड़ी क्या बोलते हैं ना, अस्मिता को जपने का जो काम है, वो काम तो हो ही रहा है. उसका तो कुछ मतलब, अगर आप, मैंने वही अभी बोला कि आप चीफ मिनिस्टर साहब का घर देखेंगे वहां के, और हमारे चीफ मिनिस्टर का साहब का घर देखेंगे, तो आपको शर्म आती है. महाराष्ट्र में क्या हो रहा है, क्यों हो रहा है? तो ये सारी चीजें हैं. बाकी की जो स्कीम्स है, मैं वापस रिट्रेट करता हूँ, स्कीम्स इंटरनेट पे उपलब्ध है. सर्च कीजिए व्हाट आर द डेवलपमेंट स्कीम्स ऑफ तेलंगाना, यू विल गेट द एंटायर थिंग. तो ये मेरा कहना था. और 24 तारीख को हम लोग सभा कर रहे हैं और पूरी ताकत से कर रहे हैं. ये मैं नहीं कह रहा कि भाई कोई अभय चिकड़गांवकर, कोई हर्षवर्धन यादव, कोई कदीर मौलाना, कोई बंदा इसको जो है तो पूरा ये कर रहा है. ये जनता कर रही है. मैं अपडेट करना चाहता हूं, सारे प्रेस वाले लोगों को अपडेट करना चाहता हूं. मैं फील्ड पे घूमता हूं हर रोज, हवाई जहाज में नहीं घूमता हूं, मोटरसायकल पे घूमता हूं, एसटी में जाता हूं. अनेक लोकांनी मला बोलवत पाहिले पुण्याच्या, खरं का खोटं? त्यामुळे मी मार्केटमध्ये फिरणारा माणूस आहे. काय हॉटेल, काय डोंगर येत नाही मला. मी 200% तुम्हाला सांगतो, ही सभा यशस्वी होणार. भन्नाट सभा होईल. तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण की तुम्ही या, बघा. आणि ह्याच्या काही गोष्टी बोल. कदाचित मी राजकारणी भाषा नाही करत असेल, कधी कधी लोकांना वाटतं राजकारणात भाषा बोलत नाही. बस झालं, लोक पण वैतागले त्या राजकारणाला. कुठेतरी ना काम व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे. हे अपडेट मी तुम्हाला देतोय. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सन्माननीय नेतेगण आहेत ते बोलतील. मी फक्त एक
एका हेतून इथं आहे आणि मला हे निश्चित माहिती आहे हाच माणूस काम करू शकतो आणि लोकांना ना आता काम पाहिजे, पांचटपणा नकोय आणि त्या पद्धतीने हे होणार मला विश्वास आहे. आणि शेवटचा एक विषय, लोकसभेमध्ये मागच्या वेळेला ज्या लोकांनी मला मतदान केलं आणि दुःखी झाले की हा माणूस निवडून नाही आला, या लोकांना एक उत्तर या बीआरएसच्या मॉडेलमधून उपलब्ध आहे. मी लढणार नाही लढणार ते जाऊ दे, पुढे बघू, पण ज्या गोष्टीसाठी हे मी मतदान केलं फॉर चेंज डेव्हलपमेंट, ती गोष्ट बीआरएस करते, प्रात्यक्षिक सादर झालेलं आहे. इट्स डन अँड डस्टेड, कुछ प्रूफ नहीं करना है, कोई मैनिफेस्टो नहीं है कि हम ये करेंगे हम वो करेंगे, हमने कर दिया है. बाद में बोल रहे हैं चाहिए तो बताओ. अरे यहाँ के लोगों को बोल रहे हैं कि भैया तुम लोग कर दो हम लोग नहीं आएंगे, बात खत्म. आप नहीं कर रहे हो, हमको भी नहीं कर रहे दे रहे हो, फिर बोल रहे हो यहाँ पे मत आओ, क्यों नहीं आएंगे भाई, हमारा भी राष्ट्र है, तेलंगाना का आदमी नहीं आ सकता. ये बीबी पाटिल साहब हमारे बन गए वहां खासदार जगह के, बनाया ना, अभी तो कोई बोल रहे थे हम करिए, तो हमारे हैं, बन गए ना वहां, तो फिर वहां का आदमी यहां नहीं बनेगा, क्यों नहीं बनेगा. और ये सारी चीज किसी को एमपी एमएलए बनाने का चक्कर नहीं है, ये देश की जनता का चक्कर है. ये जनता का चक्कर आप समझ के लीजिए, आप भी जनता ही, आप कौन है, आप और हम कौन है. वी आर ऑल्सो सेलिंग इन द सेम बोट, एव्हरीबडी इज सेलिंग इन द सेम बोट. माझे बरेचसे पत्रकार मित्र विचार इलेक्ट्रिकच्या गाडीत येतात, अरे वाईट वाटोळ झालं सगळं, याला डीट करूया सगळे मिळून. प्रेमी काय काय